काव्या तू खाली बस. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. बजरंग बली हनुमान की जय. भैरवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. काशी विश्वनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर ह्या टिकेसी. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर ह्या टिकेसी. मायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केल्या स्मरण सकळ विद्येचे अधिकरण. ते श्री बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मनोजपं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजवान अदयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुबटा कलावज्ञ जीवो धरावर्त तारम कलकांक तेजोदिकामोदिवक्त्रम खलानीशवादांश पनुदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् मंगल भवन मंगलहरी जबहि सूरज दशरथ अचर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज यांच्या 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये संत जनाबाई ज्ञानेश्वरी वाचण्यास सांगतात व ते ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जे काही लाभ होतात त्याचं वर्णन करतात। ज्ञानेश्वरी का वाचायची, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय फल प्राप्त होतं याचं संत जनाबाई वर्णन करतात। तसेच थोडी प्रस्तावना द्यायची म्हणजे ती अशी, चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यामध्ये आज 6व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ लौकी व भैरवनाथ यात्रा उत्सव यात्रा कमिटी लौकी यांच्या मार्फत आजच्या 6व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला दिली, त्याबद्दल मी यात्रा कमिटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। व आपल्या सप्ताहाला आता 42 वर्ष चालू, 42 वर्ष अविरतपणे आपण भगवंताची सेवा करत आहोत। अशा पद्धतीनेच आपला सप्ताही पुढील काळात भव्य दिव्य स्वरूपाचा नक्कीच होईल यासाठी समस्त ग्रामस्थ लौकी व यात्रा कमिटीचे निश्चितच प्रयत्न राहतील। अभंगावर बोलण्यापूर्वी एक मुद्दा मांडतो। संत निवृत्तीनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे मूळ वेगवेगळ्या संप्रदायाचे। संत ज्ञानेश्वर महाराज हे वैष्णव परंपरेतले आणि निवृत्तीनाथ महाराज हे शैव परंपरेचे। शैव परंपरेचा जर विचार केला तर शैव परंपरेवले जे शैव परंपरेचे पायिक असतात ते भगवान विष्णूचं नाव पण घेत नाहीत। गंध जरी लावायचा म्हणला तरी ते आडवाच गंध लावतात। आणि विष्णूचे भक्त एखादं कापड जर फाटलं तर ते त्या ठिकाणी म्हणत नाही की टाका घाल, ते म्हणतात, शिव म्हणत नाही त्या ठिकाणी म्हणतात टाका घाल, टाका टाक। इतका पराकोटीचा द्वेष ह्या शैव आणि वैष्णव परंपरेमध्ये होता। त्यावेळेस संत निवृत्तीनाथ महाराज यांनी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान देऊन ह्या दोन्ही परंपरा या समाज उद्धरणासाठी एकत्र येऊन काम करू लागल्या। आणि काम करत असताना प्रसंगी, वादाच्या प्रसंगी या दोन्ही परंपरा हे एकजुटीच्या सामंजस्यपणाने वागू लागल्या। आणि त्यावेळेस गोरक्षनाथांचा एक ग्रंथ होता सिद्ध सिद्धांत साधकी म्हणून। ह्या सिद्ध सिद्धांती साधकी हा एकच ग्रंथ त्यावेळेस विद्वान विचारात घेत होते। आणि हा सिद्ध साधकी ग्रंथ त्यावेळेचे विद्वान विचारात घेत होते। त्यावेळेस
संप्रदायाला कोणतंही दुसरं वाङ्मय लाभलेलं नव्हतं. त्याच काळात संत श्री ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आणि ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य ग्रंथ आपणास दिला. तेव्हापासून आजपर्यंत असा एकही संत होऊन गेला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनंतर असे कोणतेही संत नाही की त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं नाही. तुकाराम महाराज असतील, गोरोबा काका असतील, नामदेव महाराज असतील, आदी करून सगळे सकल संत असतील, प्रत्येक संतांनी हे ज्ञानेश्वरीचं वर्णन आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्यांनी कुणी वर्णन केले नाही त्यांना वारकरी संप्रदाय संतच म्हणत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यावेळेस जे संप्रदायाला वाङ्मय लागलं ज्ञानेश्वरी सारखं, त्यावेळेचे नंतर विद्वान विचारत घेत होते ते ज्ञानेश्वरी सारखं वाङ्मय. त्यानंतर पुढं विचार करण्यासारखं असं गोष्ट आहे की ज्ञानेश्वरीचा सर्वंकष आढावा सर्व संतांनी आपापल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलाय. जनाबाईंनी पण ज्ञानेश्वरी वाचण्याचं फळ सांगितलंय. त्यांनी स्वतःनी वाचून पाहिली, त्यानंतर त्यांना अशी जाणीव झाली की ज्ञानेश्वरी वाचण्याचे काय फायदे होतात. त्यामुळे त्यांनी हा अभंग रचला. पुढे आणि एक युक्तिवादाचा एक विषय आठवला म्हणून सांगतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा गीता भाष्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची जी संवाद आहे त्याला आपण श्रीमद भगवद्गीता असे म्हणतो. त्या गीतेचा मराठी अनुवाद म्हणजे थोडक्यात मराठी भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आणि एक आद्यगुरु शंकराचार्यांच्या काळामध्ये त्यांनी गीता भाष्य लिहून ठेवलं होतं, परंतु त्यांचं गीता भाष्य आचार्यांना आपल्याला मुळीच दोष द्यायचा नाही, पण त्यांचं गीता भाष्य आणि ज्ञानेश्वर महाराज यांचं गीता भाष्य जे आहे म्हणजे ज्ञानेश्वरी, यामध्ये भरपूर असा जवळजवळ जमीन आसमाना इतका ज्ञानेश्वरी ग्रंथ सोपा आहे. कारण की शंकराचार्य आद्यगुरु शंकराचार्यांचे अवतार आणि ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्णाचे अवतार. आणि ज्यावेळेस एखादा वक्ता हा बोलतो आणि श्रोता ते श्रवण करत असतो, श्रोता फक्त श्रवण करत असतो, वक्त्याला त्या गोष्टीचं जास्त ज्ञान असतं आणि श्रोता त्या गोष्टी जेवढ्या अनुषंगाने वक्त्यातून समजून घेता येतील त्या अनुषंगाने तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी एक मुद्दा असा आहे, भगवान श्रीकृष्ण हे गीता बोलणारे आणि अर्जुन हे गीता ऐकणारे आणि अर्जुनाचाच अवतार भगवान शिवशंकर म्हणजे आद्यगुरु शंकराचार्य आणि श्रीकृष्ण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. तर वक्ता जो बोलतो आणि श्रोता जो ऐकतो, श्रोताच्या भूमिकेतून वक्त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित श्रोत्याला जी काही भूमिका मांडायची असेल तोपर्यंत त्या भूमिकेपर्यंत वक्त्याला जी काही भूमिका मांडायची असेल त्या भूमिकेपर्यंत श्रोता जाऊही शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे गीता बोलणारे होते आणि शंकराचार्य गीता ऐकणारे होते. अगदी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातच ज्ञानेश्वरांनी वर्णन केले, हरू म्हणे नेने जे ते दिव्य नूतन देखिजे, अशी काहीतरी ओवी पहिल्या अध्यायात. म्हणजे आद्यगुरु शंकराचार्य म्हणजे शंकराचा अवतार. शंकर भगवान पार्वती मातेला गीता समजून सांगतात असा या ओवीचा अर्थ होतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे गीता सांगणारे आणि अर्जुन हा गीता ऐकणारा. ज्ञानेश्वर महाराज हे गीता सांगणारे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यानंतर ज्ञानेश्वरी लिहिली
आणि आद्यगुरु शंकराचार्यांनी त्यावेळेस दोघांच्या कालखंडामध्ये एक 700-800 वर्षाचा फरक आपण ठेवू. आपल्याला त्या फरकाचं काय करायचं नाही, आपल्याला फक्त दाखवून द्यायचे वक्ता आणि श्रोत्यांमधील फरक आणि भाष्यामधला फरक. काय वेळेस काय होतं, आपण एखाद्या ग्रंथाचं भाष्य वाचण्यास घेतो, पण ते भाष्य वाचताना आपल्याला असं आढळून येतं की मूळ ग्रंथच सोपा वाटू लागतो आणि भाष्य अवघड वाटू लागतं. असे काही काही भाष्य असतात. आता पहिलं एवढे नवनीत म्हणजे गाईडांचा एवढा पहिला उपद्रव नव्हता. एवढ्यात 4-5 वर्षाच्या मागे शालेय अभ्यासक्रमात गाईड नावाचा एक नवीनच पराक्रम आला. त्या गाईडमधून ज्यावेळेस आपण उत्तर पाठ करतो आणि पुस्तक वाचून जे आपल्या लक्षात राहतं, ह्या दोन्हीमध्ये जर तुलना करायची म्हणली तर पुस्तकातलं उत्तर हे नेहमी गाईडापेक्षा सोपं असतं. गाईडाचं उत्तर हे खूप विस्तृत वर्णनावर असतं, तेवढं लिहिण्याची गरज नसती. पुस्तकातलं लिहिलं तरी आपल्यास भरपूर मार्क भेटतात. तसंच ह्या ठिकाणी पण शंकराचार्यांनी जे गीतेचं भाष्य केले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जे गीतेचं भाष्य केले यामध्येही फरक आहे. असा ह्या भूतलावर कोणताही विषय नाही की जो ज्ञानेश्वरी आणि गाथ्यामध्ये नाही. तसेच नामदेव महाराजांनी ह्या ग्रंथाला भरपूर नावं दिली. निगमवल्ली म्हणजेच निगम म्हणजे वेद आणि वल्ली म्हणजे वेल. या ठिकाणी षष्ठी तत्पुरुष समाज जर केला तर निगम म्हणजे वेद आणि वल्ली म्हणजे वेल. म्हणजे ज्ञानेश्वरींचा नामदेव महाराजांचं पण कौतुक करण्यासाठी नामदेव महाराजांनी नुसतं वेदांची वेल नाही म्हणली, षष्ठी तत्पुरुष समास केल्यावर त्याचा असा अर्थ होतो की वेदच वेलीच्या रूपाने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रगट झालेत, या ठिकाणी असा अर्थ होतो. त्यानंतर भावधरुणी वाचण्यानेश्वरी कृपा करी हरी दयावरी सोमुखी आपण सांगितू श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न त्याची ज्ञानेश्वरी वाते वजता साचे भय काही काळाचे नाही तया. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार. त्यानंतर नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी नाव दिलं. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान आणि ईश्वर म्हणजे ईश्वर शब्दाचा तसा अर्थ केला तर तो सत्तावाचक होतो. ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वरीला स्वतःची सत्ता आहे, सत्ता. ज्ञानेश्वरी ज्ञानाची ईश्वरी देवता म्हणजे ज्ञानेश्वरी. गीता अलंकार ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आध्यात्मिक चैतन्याचा दीप उजळला. श्रवणाचे मिशे बैसावे साम्राज्य भूपती सुखी नांदी. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाला असं काही नाव दिलं नाही, परंतु एका ओवीमध्ये त्याचं वर्णन आले. आता किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले येथे माझे जी उरले पायिकपण. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाला दिलेले नाव असं काहीच नाहीये, परंतु धर्म कीर्तन या शब्दाचा ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. धर्म म्हणजे धर्म आणि कीर्तन असे दोन वेगवेगळे शब्द आहेत. धर्म म्हणजे धारण करणे, जो सज्जनाकडून धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. जे मोठे वक्ते असतात, ज्ञानेश्वर महाराजांचा या बोलण्यामागचा उद्देश काय असेल, जो लोकांकडून धारण केला जातो व जो पुण्यवाळांकडून धारण केला जातो व त्यालाच धर्म असे म्हणतात, अशी एक व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणजे सज्जनाकडून धारण केला जातो आणि पुण्यवाळांकडून त्याचं अवलंबन म्हणजे अवलोकन केलं जातो, त्याला धर्म असे म्हणतात. कीर्तन म्हणजे
आपण जे 7 ते 9 ह्या वेळेत कीर्तन करतो त्याचाही तर या ठिकाणी अर्थ नाही. तो एक वारकरी संप्रदायाने दिलेला अर्थ आहे. कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायाने त्याची व्याख्या केलेली. कीर्तन म्हणजे ह्या शब्दाची आपण 7 ते 9 कीर्तन करतो त्या शब्दाची. कीर्तन म्हणजे भजन हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारात घ्यायचा असेल त्यामुळे ह्या शब्दाला काय म्हणतात, जो पुण्यवानांकडून धारण केला जातो त्यांचंच हे 9000 ओव्यांचं वर्णन. कुणाकुणाचा धर्म या ठिकाणी पाहायला मिळतो. देवाचा धर्म, अर्जुनाचा धर्म, सिद्धाचा धर्म, साधकाचा धर्म, अर्जुनाच्या रूपाने क्षत्रियाचा धर्म, असा सर्वांचा धर्म या ठिकाणी विचारात येतो. या सर्वांचं केलेलं कीर्तन म्हणजे माझ्या 9000 ओव्या, असं याचा आपल्याला सरळ साधा अर्थ लावता येईल धर्मकीर्तन शब्दाचा. अशा पद्धतीने भरपूर अशी नावं ही ज्ञानेश्वरीला संतांकडून देण्यात आलेली आहे. कर्माचं कीर्तन नसतं, कर्माचं फल हे निश्चित आपल्याला भेटत असतं. आपण कर्म करतो, कर्माचं फलही भेटतं. कालांतराने ते कर्म संपून जातं. कर्माचे 3 नियम कर्मपाक सिद्धीमध्ये आलेले, पण त्याचा विचार करण्याची गरज नाही. आपल्याला महत्वाचा मुद्दे धर्मकीर्तन. ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मकीर्तन नाही म्हणलं, धर्मकीर्तन म्हणले. कारण की कर्माचं कीर्तन असे, कर्माचं कीर्तन नसतं. कर्म ही अशी गोष्ट आहे, आत्ता केली त्याचं फळ आपल्याला लगेच भेटतं, पण ते फळ जास्त वेळ नसतं, ते फळ लगेच संपून जातं. का वाचावी ज्ञानेश्वरी? भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने घोमटी, हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी, असं जनाबाई म्हणतात. पारायण का करायची? पारायणाचा उद्देश काय? कुणाला समजत नाही. आता आपण म्हणलो परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, कुणाला समजतंय? भजे समजतात सगळ्यांना, पण ते भजे म्हणजे इथं त्या भजाचा उद्देश नाहीये. भजे म्हणजे भजन करणे, पण कुणाला समजत नाही. तसं ज्ञानेश्वरी वाचून कुणाला समजत नाही. एकटे ज्ञानेश्वर महाराज जर सोडले तर ज्ञानेश्वरी कुणाला समजत नाही. इतका विलक्षण असा ग्रंथ आहे तो. पण नाही वाचली तरी वाचावी, कारण की हा उपासनेचा ग्रंथ आहे, त्यावर आपण नंतर प्रकाश टाकणारच आहोत. चांगलं वागून पण आपल्याला पापाचे उदाहरण भेटतात. सामान्य आपण संध्याकाळी सायंकाळच्या टायमाला घरात बसलेला असताना वर्तमानपत्र वाचत असतो, आणि वर्तमानपत्र वाचत असताना ज्या ठिकाणी तो वरती लाईटीचा बल असतो त्या लाईटीच्या बलापाशी, दिव्यापाशी एक किडा त्या ठिकाणी येत असतो. दिव्यापाशी जे किडे असतात त्या ठिकाणी ते किडे असे जमा होतात, आणि हा मनुष्य वर्तमानपत्र वाचत असताना सहज त्याचं लक्ष जातं त्या किड्याकडे, आणि तेवढ्यात त्या ठिकाणाहून एक पाल येते, आणि ती पाल आलेली त्या मनुष्याला दिसते. तो मनुष्य काय करतो? वर्तमानपत्र हातात असं घेतो आणि भिरकावतो. असं झटका मारला तरी पाल पळून जाते. त्याला काय वाटतं? आपण ह्या किड्याचा जीव वाचवला. त्याला वाटतं आपण पुण्य केलं, आपण चांगलं कर्म केलं. परंतु ते चांगलं कर्म नसतं, कारण की आपण किड्याचा जीव वाचवला, परंतु त्या पालीच्या प्रारब्धामध्ये सकाळपासून तेवढा जर एकच किडा असेल तर त्याचं काय करायचं? त्याचं कर्म कोण करणार? त्यामुळे हे कर्म इथल्या इथं येतं, संपून जातं, फळाला येतं, संपून जातं. कर्म हे जास्त काळ टिकत नाही. संतांना खूप अनुभव आले ज्ञानेश्वरी वाचून. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडुनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरी जर आपण संशय सांडून जर वाचली तर आपल्याला विष्णू पदाला प्राप्त झाल्यासारखी उणीव भासेल. संतांनाही अनुभव आलेत खूप. संतांचे अनुभव आपल्याला परमार्थात येत नाहीत. संतांचे कोणकोणते अनुभव आपल्याला येतात? बाईल झाले खरे मरता तरी बरे, हा अनुभव आपल्याला येतो. परत संतांचा चांगले अनुभव आपल्याला येत नाही, वाईटच अनुभव आपल्याला येत राहतात या जीवनात. कधी आलं का आपल्याला भाग गेला शिन गेला अवघा झाला नंदू? कधी आपल्याला संतांचे अनुभव येत नाही. तुम्ही म्हणता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, पण नाथ महाराज याला विरोध करतात. कारण की नाथ महाराज म्हणतात अर्थाविन पोथी वाचुनी काय, असं नाथ महाराज म्हणतात. परंतु ज्ञानेश्वरी हा उपासनेचा ग्रंथ आहे आणि अभ्यासाचा पण ग्रंथ आहे. आपण पाहिलं का कधी विचारसागराचं पारायण असतं, चित्सुखीचं पारायण, याचं पारायण त्याचं पारायण, फक्त ज्ञानेश्वरी गाथा ह्यासारखे जे ग्रंथ आहेत यांचंच पारायण असतं, इतर ग्रंथांचं पारायण होत नाही. त्यामुळे हा उपासनेचा ग्रंथ आहे. बऱ्याच महिला शिवलीलामृतचं 11 अध्यायाचं पाठ वाचतात. किती महिलांना समजतो शिवलीलामृतचा 11 अध्याय? कुणाला समजत नाही, परंतु त्या वाचतात का? उपासनेचा ग्रंथ आहे, हे केल्यानंतर काहीतरी फळ भेटतं म्हणून त्या अनुषंगाने ते वाचत राहतात. तसंच ज्ञानेश्वरी हा उपासनेचा ग्रंथ आहे. कुणाला समजत नाही ज्ञानेश्वरी, तुम्हालाही नाही मलाही नाही. ज्ञानेश्वर महाराज सोडलं तर ह्या भूतलावर ज्ञानेश्वरी पूर्णपणे कळली असा मनुष्यच भेटणार नाही. त्यामुळे हा उपासनेचा ग्रंथ आहे. ही ज्ञानेश्वरी वाचत गेल्यावर हे शब्द आपल्याला आपलेसे करतात. आणि एकदा ज्ञानेश्वरीनी डोक्यावर घेतलं का मग बास, दगडाचं सुद्धा मंदिर होतं, खांबाचं सुद्धा मंदिर होतं का? या खांबाने आपल्याला मदत केली. रेड्याचा सुद्धा सोहळा होतो. त्या दिवशी रेड्याला रेडे महाराज म्हणतात, रेडे नाही बोलत असे. त्या शब्दांनी जर आपल्याला आपलंसं केलं ना तर जीवनात काहीच कमी पडणार नाही. जीवन सार्थक झाल्यासारखं होईल. जाता जाता एक दृष्टांत सांगून जातो. एक मुलगा आणि त्याचे गुरुजी सहज असे फिरत फिरत जात असतात आणि फिरत फिरत असताना त्यांच्या असं नजरेत येते एक 4-5 वर्षाचा मुलगा आणि गुरुजी. त्या गुरुजींच्या असं लक्षात येतं की या ठिकाणी वेदांताची चर्चा चालू आहे. पहिल्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी वेदांताची चर्चा चालू दिसली. ते दुसऱ्या दिवशी गेले आपल्या शिष्याला घेऊन, तिथे वेदांत वाचत होते. वेदांताच्या विषयावर वेगवेगळे वेदांताचार्यांची चर्चा चालू होती. आणि हे शिष्य त्या ठिकाणी विचारायला गेले की महाराज आम्हालाही जरा संधी भेटली वेदांतावर बोलण्याची तर चांगलं होईल. ते म्हणले अहो आता सगळे आमच्याकडे सगळ्या जागा फुले, ह्या आठवड्यात तरी काही शक्य नाही. तो म्हणले नाही हो, द्या काही करून द्या, लय जास्त वेळ नका देऊ, अर्धा 1 तास द्या. ते आयोजक म्हणले नाही महाराज, काही जागा शिल्लक नाही सध्या, पण एक आहे की आम्ही ना दुसऱ्या आठवड्यात, हा आठवडा गेल्यानंतर परत पुढच्या आठवड्यात आम्ही एक चर्चासत्र भरवणार आहे. त्या चर्चासत्रामध्ये आमचा एक अर्धा 1 तास शिल्लक राहतोय आणि तो अर्धा 1 तास जेव्हा शिल्लक राहील त्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करू. तो म्हणतो मी नाही बोलणार, हा माझा शिष्य बोलेल, 4-5 वर्षाचा शिष्य बोलेल. असं कसं? अहो इथं सगळे विद्वान आहे. नाही तो बोलेल. तो म्हणले ते आयोजक म्हणले ठीक आहे, आम्ही देऊ तुम्हाला बोलण्याची संधी. त्या गुरुजींनी त्या 4-5 वर्षाच्या मुलाला कसला वेदांत समजतोय काही नाही, पण त्या गुरुजींनी असा वेदांत तयार करून घेतला. कोणत्या शब्दाला जोर द्यायचा, कुठं थांबायचं, कुठं फुलस्टॉप, कुठं हे कुठं ते, अशा सगळं असा वेदांत तयार करून घेतला त्या गुरुजींनी त्या विद्यार्थ्याकडून. बास असंच आठवडा गेला, चर्चासत्र आयोजित झालं. सगळे विद्वान त्या ठिकाणी चर्चासत्रात सहभागी झाले होते. सगळ्यांची चर्चासत्र झाली. त्यानंतर सहज अर्धा 1 तास शिल्लक राहणार होता. हे बोलले की
आमचा अर्धा एक तास शिल्लक आहे, तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता. त्या विद्वानाने त्या मुलाकडून असा वेदांत तयार करून घेतला होता की तो मुलगा उठला आणि बोलायला लागला की वेदांतात असा विषय नाही की त्या मुलाने सांगितला नाही. हे विद्वान विचार करू लागले, अरे हे आपल्याला कसं काही नाही सुचलं, हे आपल्याला कसं नाही सुचलं. असा तो मुलगा फड 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 बोलत होता. अर्धा एक तास होऊन गेला. एक तासानंतर त्याचं हे संपलं, वेदांत सांगून संपलं. त्यांनी त्याच्या गुरुजींनी जेवढं त्याच्याकडून लिहून घेतलं होतं तेवढं सगळं सांगून संपलं. आणि त्यानंतर तो मुलगा, ज्यावेळेस त्या मुलगाने बोलण्याचं बंद केलं तेव्हा ते सगळे विद्वान तिकडून आले बसलेले आणि त्या मुलाला डोक्यावर घेऊन नाचू लागले. त्या मुलाला पण समजलं नाही की हे मला का डोक्यावर घेऊन नाचताय. तो मुलगा कावरा बावरा होऊन इकडे तिकडे पाहू लागला, अरे हे असं काय करताय, अरे असं काय करताय, मला डोक्यावर का घेतलंय. काही नाही, त्या मुलाकडून त्या गुरुजींनी वेदांत असा तयार करून घेतला होता ना, ते विद्वानांना पण कळलं नाही. अरे एवढ्या कमी वयात एवढी तयारी कशी काय झाली याची, असं म्हणले ते. त्यामुळे एकदा का ज्ञानेश्वरीने उचलून तर ठरलं, हे शब्द आपलेसे होऊन गेले का काहीच नाही, शिल्लकच काही राहत नाही. ज्ञानेश्वरीने एकदा उचलून घेतलं का संपला विषय. तसंच आपण ईश्वर शब्दाचा मगाशी अर्थ पाहत होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी सत्ता आहे माझी याची, ह्या संपूर्ण जगतावर सत्ता आहे. मी बोललो तरच वेद बोलतात, मी चाललो तरच, मी वाराला हाल म्हणलं तरच वारा येतात. ज्ञानेश्वर महाराज त्याचे वर्णने करतात. पर्वती बैसका न संडावी, समुद्र रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, तो जगाते चालित. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवितो हरिविन. सत्ता आहे, सत्ता आहे माझी, ह्या जगावर पूर्ण सत्ता आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, सत्ता सत्ता, मी जर बोललो तरच झाडाचा वारा हलतो, मी बोललो तर वेद बोलतात. आणि ज्ञानेश्वर वेदांनी कौतुक केले, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, वेदशास्त्र देते ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्राने पण ग्वाही आरुली देऊन सांगितलंय का ज्ञानाबाई आई आहे, माऊली आहे. तसं वेदाचा स्वभावच नाहीये कौतुक करणं. आजपर्यंत वेदाने कुणाचंही कौतुक नाही केलं. एक तर ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी सोडली तर वेदाने कुणाचंही कौतुक केलेलं नाहीये. तुम्हाला एक साधं मानसशास्त्राचे 2 उदाहरणं सांगतो. मानसशास्त्र एक खूप विलक्षण गोष्ट आहे. साधं, आता तुम्ही ह्या ठिकाणी बसलाय, तुमच्या हातात घड्याळ आहे, घड्याळ. ते घड्याळ तुम्ही काढून खाली ठेवा. असं नको नका तुम्ही आत्ता प्रयोग करा, नाही तर घरी गेल्यावर करा. ते घड्याळ जर तुम्ही खाली ठेवा, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करा. काय होतंय ते पहा आणि सांगा काय होणार. घड्याळ उचलण्याचा प्रयत्न केल्यावर कोणती क्रिया घडेल तुमच्याकडून, कोणती क्रिया घडेल. तुम्हाला मी सांगितलं घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करा. स्वतःच उचला, दुसऱ्याचं उचलू नका, परंतु घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तर अशी क्रिया घडेल तुमच्याकडून, घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करावा लागणार नाही, ते घड्याळ डायरेक्ट तुमच्या हातात येईल असं. आणि दुसरं एक मानसशास्त्राचं उदाहरण आहे. एके ठिकाणी कीर्तन चालू होतं, कीर्तन, आणि आपलीच मनात आलं दानशूर अन्नदात्यांचा, आज आपण सुकी बटाट्याची भाजी जेवायला करू. कीर्तन जवळजवळ विठोबा रखमाई ज्ञानेश्वर माऊली झालं होतं. आणि त्यानंतर लगेचच पंक्ती बसणार होत्या. आणि अन्नदात्याच्या मनात आला, आपण आता या ठिकाणी ना
बटाट्याची भाजी करू, बटाटा खायला करू. 2 पिशव्या बटाटे, 2 पोते बटाटे होते आणि त्या 2 पोते बटाट्यांचं काय करायचं होतं, ते 2 पोते बटाटे भाजी करायची, म्हणजे सोलून त्याला सोलून बटाट्याचा हे करायचं होतं. एकादशी असल्यामुळे सुक्का बटाटा करायचा होता. अशा वेळेस माणूस गडबड जातो, काय करणार भगवान महाराज, काय करणार तुम्ही? तुम्हाला 2 बटाटे सोलायचे, कीर्तन संपत आले, 9:30ला पंक्ती बसणार आहेत, 9 वाजून गेलेत, काय करणार? क्रिया कोणती करणार तुम्ही? क्रिया कोणती करणार? बटाटे उकडून झाले, सगळे झाले, फक्त बटाटे सोलून भाजी करायची आपल्याला. बटाटे सोलून भाजी करायची आपल्याला. कीर्तन संपायला थोडाच टाइम बाकी, फक्त भाजी बटाटे सोलायचे, कढईत टाकायचे, गरम करायचे, जेवायला द्यायचे. 5-15 मिनिटात एवढी क्रिया होईल. पण एकट्या माणसाला कशी होईल? काय करावं लागेल? समजलं नाही? पंक्ती अन्नदात्याच्या मनात आलं का सगळा स्वयंपाक झालाय पण जरा भाजी कमी पडेल, सुक्का बटाटा करू आपण, खिचडी जास्त वेळ जाईल. त्यामुळे मनात आलं, बटाटे उकडले, कीर्तन संपायला कमी कालावधी शिल्लक आहे आणि त्या एवढ्याच कालावधीमध्ये आपल्याला 2 पिशा बटाटे सोलवायचे. तर पहिली क्रिया कोणती कराल? कोणती कराल पहिली क्रिया? पहिली क्रिया माणसाने काय करायची? मानसशास्त्र माणसाचा तो विचार करत नाही. मानसशास्त्र काय करतं? इकडे बघ, तिकडे बघ, अरे एवढे बटाटे सोडून होतील, काय करायचं, काय नाही, असं करून माणस जे आहे 10-15 मिनिटं ते पण हातातले घालून जातो. पण त्यावेळेस एक क्रिया करायची, पहिला बटाटा लगेच सोलायला घ्यायचा. तसंच ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे. समजलं नाही ना, चालेल, पहिली ओवी तुम्ही लगेच वाचायला घ्या. त्या ओव्या जरी समजल्या नाही, हळूहळू ते समजण्याचा प्रयत्न करेल आणि त्या ओव्या आपल्यासह होऊन जातील. ज्ञानेश्वरी ही मनुष्यत्वाला जिवंत ठेवण्याचं काम करते. ज्ञानेश्वरी हा उपासनेचा ग्रंथ आहे. याची आपण उपासना करत गेलो ना तर ऑटोमॅटिक तो ग्रंथ आपल्या शरीरात असे रोमारोमात आपण काम करताना घाम येतो, आपल्याला जाणवतो आपण काम करायला लागलो. तसंच ज्ञानेश्वरी वाचताना पण एक जाणवेल, काहीतरी समजतंय. पहिल्या पारायणाला 4 वर्ष लागतील, दुसऱ्या पारायणाला 3 वर्ष लागतील, चौथ्या पारायणाला, तिसऱ्या पारायणाला 3 वर्ष लागतील, चौथ्या पारायणाला 2, नंतर हळूहळू हा कालावधी कमी कमी होत जाईल. मनुष्य 1 महिन्यात पारायण करीन ज्ञानेश्वरीचं, एवढे त्या शब्द सोपे होत जातील. नाथ महाराजांनी उपासनेचं एक छान वर्णन केले. नाथ महाराज असे एका ठिकाणी बसले होते आणि त्या ठिकाणी बसले असताना एक मनुष्य नाथ महाराजांजवळ जातो. नाथ महाराज, आजपर्यंत जीवनात काहीच पुण्य कमवता आले नाही, जे काही झाले ते सगळं हेच धोरणात म्हणजे शास्त्राला धरून झालेले नाही. मला अशी कोणती तरी एक उपासना सांगा की त्या उपासनाच्या जोरावर मी काहीतरी करू शकेन. एकनाथ महाराजांनी त्यांना एक सुंदर अशी उपासना सांगितलं, तुम्ही आंघोळीला गेले की विष्णू सहस्त्रनाम चालू करायचं, ओम विश्वम विश्वम षटकार चालू करायचं. बस तो माणूस त्या दिवसापासून कंटिन्यू आंघोळीला गेला का विष्णू सहस्त्रनामाला लागते तरी किती वेळ, 10 ते 15 मिनिटं. 15 मिनिटात विष्णू सहस्त्रनाम होतं, आपल्या आंघोळीला तेवढाच कालावधी लागतो आणि ते विष्णू सहस्त्रनाम सुरू करायचं दररोज. असं तो मरणपर्यंत झालं. एके दिवशी तो मरण पावला आणि मरण पावल्यानंतर सगळी रडारड झाली, पाहुणे आले, सगळे झाले, सगळे विधी झाल्यानंतर मनुष्याला घराच्या बाहेर आणतात, खाटावर झोपून काय करतात, आंघोळ घालतात. ज्या वेळेस त्याच्या अंगावर पहिला तांब्या पडला त्यावेळेसच प्रेत बोलू लागलं, ओम विश्वम विश्वम षटकारो. जे तांब्या घालणारे होते ते घाबरले, सगळे एकनाथ महाराजांकडे गेले. महाराज प्रेत बोलू लागले, महाराज प्रेत बोलू लागले. महाराज म्हणले काही नाही, 15 मिनिटं थांबा, बंद झाला आवाज का उचला. एवढा उपासनाची ताकद आहे. मेलेलं प्रेत पण मेल्यानंतर
माणूस मेल्यानंतर पूर्ण नष्ट होतो, तरी पण तांब्या पडल्या पडल्या लगेचच प्रेत विष्णू सहस्त्रनाम म्हणू लागलं. इतकी उपासनेत ताकद आहे. ज्ञानेश्वरी संसारापासून वेगळं करते. एक संसाराचं उदाहरण आहे. शुकाचार्य आणि व्यासांचं एक साधं उदाहरण आहे. शुकाचार्य गर्भावस्थेमध्ये असताना तब्बल 12 वर्ष गर्भावस्थेत होते. व्यास महर्षी सांगतात, अरे काही करणार नाही तुला, संसार माझ्या ताब्यात आहे. शुकाचार्यांनी त्यांना प्रश्न केला, संसार तुमच्या ताब्यात आहे तर माझा जन्म कसा झाला? ज्याच्या ताब्यात संसार आहे त्यांनी मला सांगायचं, त्यांनी मला ज्ञान द्यायचं. नंतर श्रीकृष्ण परमात्मा आले त्या ठिकाणी. अहो शुकाचार्य या बाहेर, तुम्हाला या संसारापासून मी काहीच होऊ देणार नाही. तेव्हा शुकाचार्य बाहेर आले तरी नामदेव महाराजांनी वर्णन केले, कापत कापत बाहेर आले ते नागभीती पळून गेले रे. भगवान परमात्मा येऊन सुद्धा कापायला लागते. अर्जुनाचा पण हा प्रॉब्लेम आहे. अशोकच्या आवडणच असतो. ह्यापर्यंत आपल्याला अर्जुन चुकीचाच वाटतो. ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुन काय करतो का, देव सांगतोय युद्ध कर. अर्जुन म्हणतो नाही देवा, युद्ध न केलेलंच बरं. देव सोबत असताना आपलं डोकं चालवायचंच कशाला? ज्या ठिकाणी ह्या भूताला म्या बोलविल्या वेदू बोले, अख्खं जग त्याच्या ताब्यात आहे, अख्ख्या जगावर त्याची सत्ता आहे. तो म्हणतोय ना युद्ध कर, मग युद्ध करायचं, आपलं डोकं चालवण्याची गरज आहे का? पण नाही, त्यावेळेस अर्जुन चुकीचा वाटतो. दुसऱ्या अध्यायाच्या मला वाटतं 7वा का 8वा श्लोक आहे तोपर्यंत अर्जुन, त्याच्यानंतर अर्जुनाची भूमिका परत बदलते. 10व्या श्लोकानंतर अर्जुन हा भगवंतासाठी एकरूप होऊन जातो. 10व्या अध्यायाच्या नंतर 11, 12 ते 8 अध्याय मग अर्जुनाला सगळं कर्माचा अध्याय, ज्ञानाचा अध्याय, असे सगळे अध्याय सांगून ज्ञानेश्वर ते अर्जुन हा मोक्ष, शेवटच्या 18व्या अध्यायात मोक्षाची प्राप्ती म्हणजे मोक्ष संन्यास योगाला जातो, असा कर्माचा विचार आहे. आपण सगळेच ह्या संसाराच्या भोगरोगाने, एक जुना टाकार आहे, क्रॉलिस डिसेस असं म्हणतात इंग्लिशमध्ये. दीर्घ संसार रोगस्य विचारम हे औषधम. ह्या संसाराच्या भोगरोगाला विचार करणं हे एकच औषध आहे. वेद योग वसिष्ठामध्ये एक श्लोक आलाय, वरम कंदरम भेगत्वम. म्हणजे चिखलातला बेडूक होणं चांगले, विष्ठेतला किडा होणं चांगले, अंधाऱ्या गृहेतला सिंह होणं चांगले, पण माणूस म्हणून जन्माला येऊन विचार न करणं हे चांगलं नाही, असं योग वसिष्ठामध्ये या श्लोकाचं वर्णन आले. माणूस आणि ज्ञानेश्वरी ह्याच मुद्द्याला बोट ठेवते की ज्ञानेश्वरी काही देत नाही, काही करायला लावत नाही, मोक्ष देत नाही, हे देत नाही, ते देत नाही, परंतु ज्ञानेश्वरी विचार करायला लावते. इतकी ज्ञानेश्वरीमध्ये ताकद आहे. आणि सत्तेचं अजून एक उदाहरण आहे आपल्याकडे. ज्यावेळेस आता तुम्ही या ठिकाणी बसलेत, कोणी आलं, तुम्ही उठल्याशिवाय त्या जागेवर कुणालाही बसता येणार नाही. कोणी मोठा आला, या ठिकाणी मी बसलोय, आता कोणी आलं, मी उठलो तरच त्या व्यक्तीला बसता येईल. मी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणीही बसू शकत नाही. याचा अर्थ काय, या ठिकाणी माझी सत्ता आहे. आता एक साधं पंढरपूरला जायच्या वेळेस यात्रा स्पेशल गाड्या असतात. ह्या यात्रा स्पेशल गाड्यांमध्ये कोणती 100 गाड्या असतात अशा बस स्टँडला, एसटी स्टँडला, परंतु एकही गाडी जागा नसते. पण माणसाची मानसशास्त्र एवढं विलक्षण आहे. माणूस येतो दरवाजापाशी, वाद असा आत जाण्याचा प्रयत्न करतो. आतून लोक म्हणतात, अहो जागा नाही, आम्ही दरवाजापर्यंत उभा आहे, जागा आहे, एका शिटावर एकच डोकं दिसतंय, तरी तो माणूस आत जातो. आणि एकदा का तो माणूस आत गेला त्याला असं वाटतं आता कोणी एसटीत आलं नाही पाहिजे. इतकं माणसाचं मानसशास्त्र विचित्र आहे. आणि तो आत झाल्यानंतर त्याचं नशीबही चांगलं, त्या ठिकाणी 2 सीटांच्या सीटावरती
दोन एसटीच्या सीटावरती एक सीट रिकामा असतं. तो माणूस जातो घाई गडबडीत सरकून, याला दाब त्याला दाब, याला लोट त्याला लोट असं करून पुढे जातो, पण ते सीट रिकामी असते. पण त्या ठिकाणी एक रुमाल ठेवलेला असतो. तो एक रुमाल पुला पण बसून देत नाही, एवढी त्या रुमालाची सत्य आहे. जड पदार्थ, जड रुमाल सजीव आहे का निर्जीव आहे? जड पदार्थ आहे. निर्जीव म्हणजे जड पदार्थ. तो जड पदार्थ. आता साधा इथं जेव्हापाशी आपण नारळ फोडतो, दगडावर नारळ आपटला तर काय फुटतं? काय नारळ, दगडाची काय नारळावर सत्ता आहे. तसंच ही सत्ता आहे. एक मेंढपाळ असतो, मेंढपाळ. आणि मेंढपाळ ज्यावेळेस जातो, एक मेंढपाळ दररोज आपलं जायचा नेमाने रानात शया चारायचा, हे करणं ते करणं, शया चारून घरी यायचा. एके दिवशी तो रानात गेला असताना एका बारीक अशी ही होती कोपरी, आणि त्या कोपरीत त्याला सिंहाचं पिल्लू भेटलं. आणि तो म्हणला याला कुठे ठेवायचं, हे काय करणार आहे? तो त्या सिंहाच्या पिल्लाला घेऊन घरी गेला. ते सिंहाचं पिल्लू पण दररोज यायचं रानात, शेळीला दूध वगैरे प्यायचं, घरी गेल्यावर गवत खायचं, चारा खायचं, मालक जेवायला लागलं का भाकर खायचं. असं करीत करीत गेले, महिनाभर गेले. त्याला हळूहळू आकार येऊ लागला सिंहाचा. त्यानंतर एक 4-5 महिने झाले. आता तो जरा तारुण्य अवस्थेत आला, सिंह दिसू लागला. 1 वर्ष गेलं. वर्षानंतर तो पूर्णपणे सिंह दिसू लागला. आणि त्यावेळेस तो चरायला जायचा. नेहमी त्याचं रुटीन चालू. 1-1.5 वर्ष झाले, रुटीन चालूच होतं. जायचं, गवत खायचं, दूध प्यायचं, भाकरी खायची, घरी यायचं. तो शिकार करायचं सुद्धा विसरून गेला होता. एके दिवशी जंगलात असताना त्या सिंहाच्या करपावर एका सिंहाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या शेळ्या भेदरून पळायला लागल्या. त्या शेळ्यांना पाहून सिंह पण भेदरून पळायला लागला. हे त्या दुसऱ्या सिंहाच्या लक्षात आलं. त्या सिंहाने त्या दुसऱ्या सिंहाचा कान पकडला, त्याला तळ्याकाठी घेऊन गेला. आणि तळ्याकाठी घेऊन गेल्यानंतर दाखवलं, हे बघ तुझं प्रतिबिंब बघ, माझं प्रतिबिंब बघ, आपण सर्व सारखे दिसतो. त्या सिंहाने आवाज काढला, डरकाळी फोडली मोठ्याने. आपला हा शहरामध्ये मिसळलेला शिंग हे करू लागला. शिवने आवाज काढला. तो म्हणला नाही, परत आवाज काढ, बेबीच्या देठापासून आवाज काढ. त्यावेळेस त्या सिंहाने बेबीच्या देठापासून आवाज काढल्यानंतर सिंहाची डरकाळी बाहेर पडली. त्यावेळेस त्या सिंहाला कळलं. तसेच आपण सगळे हे शहरांमध्ये मिसळलेले सिंह आहोत. ज्ञानेश्वरी हा बाहेरचा सिंह आहे, जी आम्हाला आपल्या सिंहपणाची जाणीव करून देते. तसेच आम्ही पूर्वी एक श्रीगुरूंच्या मुखातून एक दृष्टांत नाही म्हणता येतं, पण एक साधं उदाहरण ऐकले. ज्यावेळेस सप्ताह काळात पारायण असतात, त्यावेळेस श्रीगुरु विद्यापीठात शिकत असताना ह्या विद्यापीठातून घरचा सप्ताह असल्यामुळे 7-8 दिवस सुट्टे घ्यावे लागतात पारायणाला. त्यावेळेस ते विद्यापीठामध्ये जे असतात शिकणारे सोबत PhD वगैरे करणारे, ते म्हणतात काय तुम्ही 8 दिवस सुट्ट्या घेऊन पारायण करतात. आम्ही बघा या ठिकाणी विद्यापीठामध्ये ज्ञानेश्वरीचं चर्चासत्र आयोजित करतो, हे चर्चासत्र ते चर्चासत्र, असं तुमच्यावर सुट्ट्या घेत नाही. एके दिवशी श्रीगुरूंनी त्यांना उत्तर असं दिलं, हे आम्ही जे पारायण कीर्तन जे करतोय त्यामुळेच हे ग्रंथ आजपर्यंत टिकून राहिलेत. आम्ही जर पारायण ते करत नसतो ना, तर तुम्हाला एक चर्चासत्र पण घेता आलं नसतं. असं गुरुजींनी त्या सोबतच्या विद्यार्थ्याला सांगितलं. आणि एक पारायण करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. आता मुलं आले, त्यांना ज्ञानेश्वरी भेटली, ती करती घरी जाऊन पारायण. अजून 4-5 दिवस आहेत, भरपूर ज्ञानेश्वरी. पारायण करत असताना ज्यावेळेस आपण सुरुवात करतो, पारायण करतो, ज्यावेळेस आपण सुरुवात करत असताना घाईघाईत एखादी ओवी आपल्याकडून राहते,
समोरचा माणूस म्हणतो आपल्याकडून राहते, तर ती ओवी वाचण्याचा परत प्रयत्न करायचा नाही अजिबात. ती ओवी आपल्या कानावर पडली ना बास, पुढे निघून जायचं. असं जर पारायण जर करत राहिलो ना आपण, आपलं पारायण वर्षभर व्हायचं नाही. आणि पारायणाच्या शेवटी पण ज्यावेळेस आपण म्हणतो पुढती 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 या पुण्य ग्रंथ संपत्ती सर्वभूती सर्वभूती सर्व सुखी सुखरूप होईल असं काहीतरी आहे, त्यावेळेस आपण पारायण करताना कोणताही व्यासपीठ चालक आपल्याला तसं जाऊन देत नाही. थांबा अजून बाकी आहे. त्यानंतर मोठा दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होतो ही ओवी झाल्यानंतर. मग ह्या ओव्या 4-5 आणि अजून काही ओव्या आपण नाथ महाराजांच्या असतात त्या 7-8 ओव्या त्या वाचतो मेणबत्ती लावून. त्या मेणबत्ती लावून त्या ओव्या वाचल्यानंतर जो व्यासपीठ चालक असतो तो काय करतो का, व्यासपीठ चालक जो असतो तो एक सूचना देतो, थांबा ज्ञानेश्वरी पुरी बंद करू नका, परत पहिलं पान काढा. आणि ज्ञानेश्वरीचं पहिलं पान काढून तो आपल्याकडून 5-11 अशा ओव्या वाचून घेतो. आणि त्या ओव्या वाचल्यानंतर आपल्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाची सांगता होते. का पहिलं पारायण संपून दुसरं पारायण चालू करणे, आणि एकदा दुसरं पारायण चालू केलं ना आपल्या परीने दररोज होईल, दररोज 1 ओवी वाचा, 2 वाचा, 10, 15, 50, 100, 500, 1000 अशा ओव्या वाचण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात पारायण करा पण चालेल, पण ज्ञानेश्वरीचं पारायण हे दररोज एक तरी ओवी वाचण्याचा प्रयत्न करायचा. कारण की ज्ञानेश्वरीचा आपण जे पारायणाला सुरुवात करतो ना ते पारायण अपूर्ण ठेवायचं नाही. आणि व्यासपीठ चालक सांगतात दररोज घरी गेल्यानंतर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, 5 ओव्या झाल्या, 11 झाल्या, याच्या पुढे वाचण्यास सुरुवात करा असं व्यासपीठ चालक आवर्जून सांगतात. सगळे वाचत नाही आणि आपण विचार पण करत नाही. एके दिवशी आपण मी नवीन आपलं म्हणजे सप्त्याला जात नव्हतो इथे एका ठिकाणी, आणि सप्त्याला गेलो असताना मी जात नव्हतो, मला सुट्टी नव्हती, माझी परीक्षा चालू होती त्यावेळेस. ते लोक म्हणली का आलेला या, तर म्हणलं आता पेपर झाला आपण संध्याकाळी जाऊ, ट्रॉफिक नसती. पुण्यात इकडं मावळच्या साईडला चाललो होतो आणि तिथून आम्ही 4-5 वर्ष जात असताना त्या ठिकाणी चांगली ओळख निर्माण झाली होती. आणि एके दिवशी जात होतो, जेवायला आम्हाला काही पंक्तीतच असायचं त्यावेळेस, घरी वगैरे काय नसायचं. म्हणलं चला आलोय आता महाप्रसाद घेऊ. महाप्रसाद घेण्यासाठी गेलो, त्याच वेळेस एक माझ्या चांगल्या ओळखीचे माणूस भेटला. तो माणूस म्हणला, वा महाराज कधी आले? म्हणले काय आत्ता चालू. हा आज लय भारी कीर्तन झालं. म्हणलं वा चांगलं झालं, चांगलं ऐकायला भेटलं, नशीब आहे तुमचं, आम्हाला ऐकायला भेटलं नाही, टाइम झाला यायला. तर म्हणला हा नाही, आजचं कीर्तन म्हणजे ना अख्ख्या कीर्तनामध्ये चांगलं असं म्हणला. आणि त्यानंतर त्या महाराज मी विचारलं त्यांना, असा प्रश्न केला का कोणता अभंग घेतला होता महाराजांनी, तर त्या मनुष्याने मला असं उत्तर दिलं का कीर्तनात अभंग पण असतो का, असं उत्तर दिलं. म्हणलं इथून सुरुवात आहे मनुष्याची, विचारच करत नाही. आता काल आपल्या गावात तुम्ही संत माये बाप कृपावंत हा अभंग, आपण घरी जाऊन काही विचारच करत नाही. थोडा जरी विचार केला घरी जाऊन आपण काय सांगितलं राजच्या महाराजांनी. आता पहिला आम्हाला कळमच्या शाळेत होतो ना आम्ही, त्यावेळेस आम्हाला ते थोरात मॅडम होते, ते काय करायच्या कविता, ते एखादी कविता शिकवली का असे 4-5 पोरांना कंटिन्यू ठेवायची, सांगा काय काय समजलं, सांगा काय समजलं. त्यावेळेस आम्हाला बोलता येत नव्हतं पण आम्ही बोलण्याचा प्रयत्न करायचो. पण त्या बोलण्याच्या प्रयत्नातून आणि आमच्या वेळेस नेमकं त्यावेळेस एक कृती पुस्तिकाचा पोर्शन चालू झाला. असे गोल यायचे, इकडे वाढ इकडे वाढ इकडे वाढ, पॅरेग्राफ यायचे, ते वाचून खाली उत्तर लिहायचे मराठीला होत्या. त्यानंतर ते असा समज आता एखादी कविता असली आम्हाला त्यावेळेस, आता समज ओबीच सांगतो मी एखादी, देखा काव्य नाटका ते निर्धारिती सकौतुका त्याचे ऋणलिता सूत्रघटिका अर्थध्वनी. काय समजलं तुम्हाला या ओबीतून? मग एखादं काव्याचं वर्णन मॅडम समजावून सांगणार, कुठं काव्य ऐकल्यानंतर आपल्याला काय परिणाम होणार, काय होतंय काय नाही असं सांगणार, तेच आम्हाला बोलून दाखवायला लावायचे. त्या बोलण्याचा परिणाम आम्हाला कळवरून लौकिकपर्यंत पण असा व्हायचा का मराठीच्या विषयात कधीच कमी मार्क नसायचे. मराठीचं व्याकरण एवढं सुसंस्कृत आहे, मराठी सारखा विषय ह्या भूतलावर नाही.
जे जे हिंदी आणि संस्कृत भाषिक आहेत ना त्यांचं दुर्दैव आहे, त्यांना मराठी येत नाही. एक आता इतक्यातच एक ज्ञानेश्वरीमध्ये आळंदीमध्ये एक कीर्तन झालं श्री गुरूंचं. त्यांनी एक हे सांगितलं उदाहरण. त्यांनी काय सांगितलं, एक गटे जर्मन एक कवी कथाकार काय ते असते ते, तो जर्मन कवी गटे भारतात आला. भारतात येऊन संस्कृत शिकला आणि कालिदासाचं वाङ्मय अभ्यासता यावा म्हणून तो संस्कृत शिकला. आणि तो संस्कृत शिकला, कालिदासाचं वाङ्मय वाचलं, अभ्यासलं. ते वाङ्मय वाचल्यानंतर असं झालं का तो गटे ते वाङ्मय डोक्यावर घेऊन नाचू लागला. म्हणजे परदेशी पण संस्कृत शिकतात. तो गटे आला, संस्कृत शिकला, वाङ्मय वाचलं, ते घेऊन नाचू लागला. पण त्याचं पण दुर्भाग्य असे, त्याला संस्कृत शिकता आलं पण मराठी शिकून ज्ञानेश्वरी गाथा अभ्यासता आला नाही. जर गटेने ज्ञानेश्वरी गाथा अभ्यासला असता तर त्याला तो डोक्यावर घेऊन नाचला नसता. आयुष्यभर ज्ञानोबा तुकाराम यांच्या चरणी पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन लोटांगण घेत राहिला असता. इतकं आपली ज्ञानेश्वरी गाथा यांच्या ह्या ग्रंथांमध्ये ताकद आहे, सत्ता ह्या ग्रंथांची एक विशिष्ट सत्ता आहे. तसेच ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होतं, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी. जनाबाईंना ज्ञानेश्वरी वाचनातून काय काय अनुभव आले ह्या अभंगातून त्यांनी प्रतिपादन केले. वाचावी ज्ञानेश्वरी काय होतं, ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी. काय होतं ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, ज्ञान होय मुडा अति मूर्खत्या दगडा. जे मूढ दगड असतात त्यांनाही ज्ञानेश्वरी मोठं करून ठेवते. आपण मगाशीच बोललोय की दगडाचं सुद्धा मंदिर आहे. तसंच तर अजून ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होतं, जनाबाई शेवटच्या चरणात सांगतात, वाचिल जो कोणी जनी त्याची लोटांगणी. माझ्यासारखे संत तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर लोटांगण घेतील. संत हे काय तोंडाची वाप दवडण्यासाठी सांगत नसतात, त्यांना ते अनुभव आले असतात. अनुभवाले अंगा तेही जगा देत असे. आपल्याला संतांसारखे अनुभव येत नाही. आपण मी मगाशी बोलून गेलो, आपल्याला अनुभव आला का कधी, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आपल्याला अनुभव येतात, बायला म्हणे बरे, मरता झाले बरे, नाशिले गर थुंकुनिया, असे अनुभव भरपूर येतात आपल्याला परमार्थात. पण कधीच असा अनुभव आला नाही भाग गेला शिन गेला. वाटलं की कधी भजनात आपल्याला आता आपला भाग गेलाय शिन गेलाय, असं कधीच वाटलं नाही. तसेच आता आपली वेळेची मर्यादा संपली. जे काही बरोबर असेल ते गुरुबंधू श्री गुरु सद्गुरु जोग महाराज यांचं आहे. नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावले, ते चोज करुणी मावले. जे मी काही वाकडं तिकडं बोललो ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. काय चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला मोठ्या मनाने माफ करा. भगवान परमात्म्याच्या मी एकच प्रार्थना करतो, जे काय चुकलं असेल त्यासाठी क्षमा असावी. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, आधी करून संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. काशी विश्वनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोर्या. गणपती बाप्पा मोर्या. सनातन हिंदू धर्म की जय. जय श्रीराम, जय जय श्रीराम. माता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहि.
जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूतात परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांचिल तो ते लावो प्राणिजात वर्षत हे सकल मंगळी ईश्वर निष्ठाची मांद्याई अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता कल्पतरूची आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमे आलांचन मार्तंडे तापहीन हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्णभूमी तिलोकी भजवादी पुरुषी अखंडित आम्ही ग्रंथ पजिवे विषय त्रिलोकीये दृष्टा दृष्टि विजय होवाय जीव एतमनी श्री विश्वेश्वरावो आओ इलदान पसावो एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती